आज आम्ही नेहमीप्रमाणे 12 वाजता नाही उठलो, कारण की आज आमचा पेपर होता. म्हणून आम्ही सकाळी 8 वाजता उठलो, आंघोळ केली, नाश्ता केला आणि निघालो पेपर द्यायला. आणि दरवेळेसप्रमाणे आमचं आज पण नशीब दलिंदर होतं, कारण की आज पाऊस सुरू झाला होता आणि पावसामध्ये आम्हाला जायचं होतं पेपर द्यायला. पाऊस इतक्या जोरात चालू होता की छत्री असून पण काही फायदा नाही, कारण की छत्री असून पण आम्ही ओले होत होतो. आणि आम्ही इतक्या पावसामध्ये पण जंगलाचा रस्ता पकडला. जंगलाचा रस्ता पकडल्याचं कारण हे होतं, कारण की या रस्त्याने आम्ही लवकर कॉलेजला पोहोचतो आणि आम्ही पहिलेच लेट झालेलो होतो. लेट तर झालोच होतो, तितक्यात सरांचा मेसेज आला की पेपर थोडासा लवकर. पावसासोबत घमासान युद्ध करून आम्ही फायनली पोहोचलो आमच्या कॉलेजला पोहोचल्यावर माहीत पडलं की अबे आम्ही तर खूप लेट झालेलो आहे. मग का पळत सुटालो लगेच. तितक्यात मित्राचा कॉल आला, म्हणे अबे आरामात या, सर अजून आले नाही. माझा पूर्ण मूड खराब झालेला होता, कारण की मी पूर्ण मागून पुढून ओला झालेलो होतो आणि त्या कारण आता पेपराला कसं बसायचा या विषय होता. आम्ही एक्झाम हॉलच्या समोर पोहोचलो आणि तितक्यात सर आले. आज खूप चांगलं फील होत होतं, कारण की पावसामध्ये पण आम्ही लवकर पोहोचलो होतो. 2 तासाचा पेपर 15 मिनिटात सॉल्व्ह करून आम्ही सगळे पोरं बाहेर पडलो. आणि या 2 जणांना तर पुरस्कार दिला पाहिजे, कारण की आमचा पेपर संपल्यानंतर हे मुलं पेपर द्यायला आले. मित्रांसोबत 1-2 घंटे टाइमपास करून आम्ही परत निघालो हॉस्टेलकडे. तोपर्यंत तर मौसम चांगला होता, पण थोड्या वेळातच आम्हाला का माहिती इतक्या जोरात पाऊस आला आणि आम्ही परत अटकलो इथं. आता आम्हाला इथून जायला थोडा वेळ अजून लागेल. तोपर्यंत तुम्ही फॉलो करा आणि लाईक करा. या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.